नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. भोंदूबाबा अशोक खरात याची एस-आय-टी चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून काय-काय समोर येतंय, ते इतकं धक्कादायक आहे. तुम्ही ऐकतच असाल, की कालच आलेली बातमी आहे, की अशोक खरात हा फार्म हाऊसवर मुलींसोबत दारू प्यायचा, नशेमध्ये असायचा, बेडवरच काय-काय करायचा. हे सगळं कसं कळलं? तर अशोक खरात याचा जो सी होता, या सी-एला डाऊट आला, की अशोक खरात आपल्यालाच फसवतोय. त्यामुळे या सी-एने आपला एक हेर किंवा आपला एक माणूस जो आहे तो, या संस्थेमध्ये नेमलेला होता आणि त्याच्याकडून खबरी मिळवायचा. तर ह्या सी-एने एस-आय-टीला ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या धक्कादायक आहे. म्हणजे अशोक खरातचा एफ-आय-आर जेव्हा मी वाचला, तो जेवढा धक्कादायक होता, तसाच धक्कादायक प्रकार वेगवेगळ्या भक्तांना हा वेगवेगळं काय-काय सांगायचा, ते फक्त एकदा तुम्ही बघा. तुम्हाला पण असं कोणत्यातरी बाबांनी कधीतरी सांगितलंय का? आणि जर असं सांगितलं असेल, तर हे तुम्हाला फसवण्यासाठी, हे तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच सांगितलेलं असतं. जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं, की तुमच्या आयुष्यात हे येणार आहे, संकट येणार आहे वगैरे, ते तुम्हाला भीती घालण्यासाठी करतात. आणि जेवढा तुम्ही भीतीचा विचार करता, तेवढं संकट तुमच्याजवळ येण्याचे चान्सेस जास्त असतात. हे काय सूत्र आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगते. पण ह्या सी-एने काय-काय सांगितलं धक्कादायक बघा. तर सी-एने एस-आय-टीला सांगितलेल्या ह्याच्यात ते असं म्हणतायत, की जुलै 2017 ते ऑगस्ट 2024 पर्यंत अशोक खरातने सी-एची फसवणूक केली. काही लोकांना अशोक खरातने सांगितलं, की आई-वडिलांच्या मृत्यूची भीती घातली आणि जर हे टाळायचं असेल, तर अवतार पूजा विधी नावाचा एक नवीन विधी हा भक्तांना सांगायचा आणि पैसे उकळायचा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्या सीएने सांगितली ती म्हणजे तुमच्यावर काहीतरी गंडांतर आहे आणि ते गंडांतराचा योग जर तुम्हाला टाळायचा असेल, तर तुम्हाला पूजा करावी लागेल. आणि अशा प्रकारे गंडांतराचा योग टाळण्यासाठी जवळपास 8,76,05,560 रुपयांची खंडणी वसूल केली. सीएला माहिती आहे, इन्कम कुठून कसा आला. गंडांतर आहे आणि ते टाळायचं असेल, तर हे करा म्हणून पैसे घेतले ना ₹8,00,00,000 यार. 8,00,00,000 विचार करा तुम्ही. हे गंडांतर वगैरे काही नसतं. मी शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला सांगणार आहे गंडांतर कसं टाळायचं. पुढे सीएने असं सांगितलं, की एका बँकेच्या अधिकाऱ्याची आणि माझी मैत्री कामानिमित्त झाली आणि त्यातून अशोक खरातची ओळख झाली. ओळख कशी झाली आहे? त्याच्यानंतर हा सी असं म्हणतो, की अशोक खरातला समुद्रशास्त्र अवगत आहे आणि सिद्धशक्ती प्राप्त आहे आणि तो अंकशास्त्रातला आणि ज्योतिषशास्त्रातला तज्ञ आहे आणि धार्मिक अनुष्ठानाच्या आधारे तो भाकीत सांगतो. अशा गोष्टी सांगून त्याने ह्या सी-एला फसवलं. या सगळ्या गोष्टी हे शब्द मोठे-मोठे ऐकून सी फसला. त्यालाही असं वाटलं, "हो, ज्योतिषशास्त्र, भाकीत, अंकशास्त्र वगैरे." त्याच्यानंतर असं म्हणतोय, की मोठे-मोठे व्यावसायिकांना लाभ मिळवून दिलेला आहे, असं दिसलं. आता व्यावसायिकांना कसा लाभ मिळवून द्यायचा? तर हे राजकारण्यांना पहिले पकडायचं, की तुमच्या आयुष्यात संकट आहे. मग त्या राजकारण्यांना संकटाच्या बदल्यात ह्या उद्योगपतींची कामं करायला लावायची. उद्योगपतींना वाटणार, "हां, खरातमुळे चमत्कार झाला." चमत्कार खरातमुळे नाही झाला. चमत्कार झालाय ब्लॅकमेल केल्यामुळे. चमत्कार झालाय हितसंबंध वापरल्यामुळे. बाकी काही चमत्कार नाही. आणि अशाच प्रकारे मी कितीतरी लोकांना अजून भरभराटीसाठी मदत करतो अशी प्रलोभनं तो दाखवायचा. त्याचे सांगणारे लोकं असायचे. हा बघा उद्योगपती इतकुसा होता, एवढा मोठा झाला. तो बघा एवढुसा होता, एवढा-एवढा झाला. ह्यानी बघा एवढं-एवढं हे केलं. हा आश्रम बघा काहीच नव्हतं, इतकं फैलवलं. कारण की काय? त्याची महतीच एवढी मोठी झाली. पाहिलं तर हा आश्रम फैलवला ते म्हणजे गावकऱ्यांच्या जमिनी इल्लीगल पद्धतीने घेऊन, त्यांना धमकवून. गावकरी रोज शिव्या घालतात ह्या खरातला. त्याच्यानंतर सी-एने एस-आय-टीला सांगितलं, एका मुलीचं एका व्यक्तीला काय केलं, की एका व्यक्तीला घेऊन गेला. त्या व्यक्तीनी स्वतःची काहीच माहिती सांगितली नाही. अशोक खरातनी तरी पण त्या व्यक्तीचं प्रेझेंट सांगितलं, की तू कोण आहे, काय आहे, कशी व्यक्ती आहेस.
तर ती व्यक्ती एकदम प्रभावित झाली. तिला वाटलं, "ओह! वॉव! मी काहीही न सांगता यांना कळलं." तिला वाटलं खरोखर जादू आहे. पण अशा गोष्टी जादू नसतात. ऑलरेडी त्यांनी माणसं लावलेली असतात. तुमचं सगळं माहिती मिळवलेली असते. सीसीटीव्ही सगळीकडे बसवलेली असतात. ती येणारी व्यक्ती ती कोण आहे, कुठून आहे, कशी आहे, कशी सगळी माहिती मिळवलेली असते आणि तुम्ही डायरेक्ट समोर येतात ते म्हणतात, "हां, तुम्ही काही सांगू नका, मीच तुम्हाला सांगतो." जणू काही चमत्कार आहे. इतका चमत्कार जर का करता आला असता अशोक खरातला, तर कशाला ते सीमेवर जवान उभे करावे लागले असते. हे सगळ्या बंधुबाबांना पाठवलं असतं ना तिथे. आपोआप पी पण आपल्याकडे आला असता. चायनाने हस्तगीत केलेली जमीन पण आली असती. पण नाही. तर अशा प्रकारे, की मी कसं भविष्य सांगतो. तर अशा लोकांचा विश्वास बसला. त्याच्यानंतर सीएने सांगितलं, की मी एक दिवस माझ्या घरी बोलवलं आणि माझ्या घरी गप्पा मारत असताना खरातने अचानकच मूठ बंद करून उजव्या हातातून काजू कतली काढली आणि मला म्हणला, "हा घ्या प्रसाद." आणि मग सीए म्हणतो, की हे बघून मला असं वाटलं, की वॉव! ह्याच्याकडे दिव्य शक्ती आहे. आता काजू कतली कसं काढायचं हे लहान मुलांना मी लहान आमच्या भाच्यांना पण अशा प्रकारे चमत्कार करून दाखवत असते. वेगवेगळ्या प्रकारचे. हे एवढं सोपं आहे. आम्ही लहान लेकरांसोबत रोज करतो. आता चॉकलेट नाहीये, चॉकलेट कसं आणायचं हे स्किल आहे. स्किल कशाला लागतं? एका खिशात काहीतरी ठेवायचं, दुसरीकडून हे करायचं आणि थोडीशी चालाकी करायची. आणि एवढा मोठा बाबा आहे म्हणल्यावर त्याला क्रॉस प्रश्न पण कोणी विचारत नाही. अन् लक्ष पण नसतं कोणाचं. असं काही कोणी काजू कतली नाही तयार करू शकत. तर केलं असतं तर मग कशाला शेतकरी मेला असता इथे पैशा वाचून. तर सीए म्हणतो माझा असा विश्वास बसला. म्हणजे चमत्कार बघा कसे-कसे दाखवले. त्याच्यानंतर सीएनी सांगितलं, की माझा एक मित्र अशोक खरातकडे जात होता आणि अशोक खरातने असं सांगितलं, "तुझ्या मित्राला काहीतरी होईल आणि तो जाईल बघ." आणि तो म्हणतो योगायोगाने तसं झालं. त्यामुळे विश्वास जास्त बसला. आता हे जे काही आहे, हे आधीच एखाद्याला विचार करून देणं, विचार देणं, मग ती व्यक्ती तसा विचार करायला लागते आणि विचार करत राहिली, की विचारांचा परिणाम जो आहे तो काही ना काही होत असतो पुढे. पुढे सीए म्हणतो, की अशोक खरातने मला एकदा विचारलं, की "तुला काय पाहिजे?" आणि त्याच्यावर मी सांगितलं, की "मला व्यवसायामध्ये वृद्धी पाहिजे. आई-वडिलांची प्रकृती मला ठीक असलेली पाहिजे." त्याच्यावर मग अशोक खरातनी काही पूजा सांगितली आई-वडिलांसाठी आणि त्या पूजा सिद्ध पूजा करायला लावलेल्या आहेत. त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि जर का ही पूजा केली नाही, तर काहीतरी होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या भीतीमुळे हा सीए असं म्हणतो, की मी घाबरलो आणि ह्या अशोक खरातनी हेही सांगितलं, की तुमच्यावर गंडांतर योग आहे आणि आई-वडिलांसोबत तुमच्या काहीतरी होईल. त्याने सीए अजून घाबरला. व्यवसायात संकट उभं राहील असंही सांगितलं. त्याने तो अजून घाबरून गेला आणि असं घाबरून-घाबरून जो आहे राहायला लागला आणि जर हे असं काही सगळं टाळायचं असेल, तर अशोक खरात म्हटला, की तुम्हाला एका धार्मिक संस्थेचा विश्वस्त व्हावं लागेल. असे विश्वस्त हे जे कोण झालेले आहे, मित्र म्हणते चाकणकर मॅडम अशाच झालेल्या असतील, की तुझ्या याच्यावर गंडांतर आहे, ते टाळायचं असेल तर धार्मिक संस्थेचा विश्वस्त हो आणि मग घाबरून तो विश्वस्त झाला ह्याच्याच संस्थेचा, शिवनिका संस्थेचा. आणि आता तीच संस्था जी आहे ती या सीएला बघा अडकवतायत. म्हणजे काय आहे हा? हा प्रकार काय आहे? टळला का गंडांतर योग? नाही टळला. हा सीए माणूस विश्वस्त झाला. अजून इंटरेस्टिंग म्हणजे एक से एक गोष्टी आहे ज्या ह्याने एस-आय-टीला सांगितलं. सीए पुढे म्हणतो, की अशोक खरात याने सांगितलं, की मी 2019 मध्ये शिवनिका संस्थेमध्ये सदस्य झालो आणि संस्थेच्या कामकाजात कुठलाच मी हस्तक्षेप केला नाही. मात्र 2025 मध्ये मी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला. का? तर 19 ते 25 या काळामध्ये गंडांतर योग सांगो, कोणाचं काही सांगो, आई-वडिलांचा मृत्यू येईल वगैरे, वगैरे जे काही त्यांनी सगळं सांगितलं. नंतर त्याला कळलं, की हा कसा फसवतो, हा कसा पहिल्यांदा भीती घालायची आणि मग त्या भीतीच्या एकदा भीती घातली, की माणसाचा स्वभाव असा आहे ना, हळवा असतो आपण. विचार करत राहतो. कोणीतरी काहीतरी वाईट म्हटलं का असं वाटतं, की "अरे, होईल का असं वाईट? होईल का वाईट?" आणि त्याचा वापर करून हे अशा प्रकारे हे करतो. त्या सीएला 5 वर्ष गेले हे कळायला, की हा बाबा कसा फसवतोय म्हणून.
गंडवतोय म्हणून. तर ह्यांनी त्या संस्थेचा राजीनामा दिला ट्रस्टचा. त्या ट्रस्टचा कशाला सदस्य झाला होता तो? आई-वडिलांना वाचवण्यासाठी. बघा केवढं मोठं षड्यंत्र रचत होता हा. पुढे हा सीए म्हणतो 2023 मध्ये खरातने मला आईच्या दीर्घायुष्यासाठी अवतार पूजेची वेळ आली आहे आणि ती करावी लागेल असं सांगितलं. दीर्घायुष्यासाठी आईची अवतार पूजा करा. वाह! ते म्हणतात मी मिरगाव इथे ही पूजा करायची ठरवली आणि तिथून वावी गावाजवळ आशापीर बाबा दर्गात अवतार पूजा सांगून 5 कोटी रुपये घेतले. आईच्या मृत्यूचा योग येईल असे घाबरून मी लगेच भावाच्या बँक खात्यामधून 4,25,00,000 रुपये दिले. 4 कोटी. 10 दिवसानंतर अशोक खरातने वावी गावाजवळ अशा पीर बाबा दर्गा डोंगरावर रात्री 7 वाजता पूजा केली. आई-वडिलांना वाचवण्यासाठी कोटी-कोटी रुपयाची पूजा केली या माणसाने. अरे बाबा, शांततेत ध्यान केलं असतं तरी पण तुझ्या आई-बाबांना काहीच नसतं झालं. हातावर तांदूळ देऊन डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणायला सांगितला. आशापीर बाबा नागरूपात येऊन दर्शन देईल असं सांगितलं. म्हणजे साप येईल. मंत्राचा जप करून मी 2 मिनिटांनंतर डोळे उघडले आणि मला तिथे एक नाग दिसला. आता हा नाग कसा आणत होता आपण मागच्या व्हिडिओत बघितलं. एकदम डिक्टो दिसणारे फायबरचे, रबरचे नाग येतात. एकदम डिक्टो कळत पण नाही. आणि कोणी जवळ जायला नाही, जवळ जाऊ नको, चावेल. ते असे असतात, की हात लावून पाहिल्याशिवाय कळत नाही तुम्हाला, की खरा आहे की खोटा आहे. किंवा एकदम जवळ गेल्याशिवाय त्याची वळवळ. पण नाही जवळ नको जाऊ, चावेल. अशी भीती घातली यांनी एस-सी-एल. केवढं फसवलंय. पुढे येऊ नका, नाग चावेल असे सांगून मी तुला काय पाहिजे असे विचारले. तर सीए म्हणाले, की मी आईच्या दीर्घायुष्यासाठी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्याच्या दर सोमवारी मला ईशान्येश्वर मंदिरात अन्नदान करण्यासाठी सांगितलं. काय पाहिजे? आईचं दीर्घायुष्य. मग म्हटले, "अन्नदान कर." मला तर सोमवारी अंदाजे ₹1,00,000 खर्च यायचा. दर सोमवारी ₹1,00,000 खर्च यायचा अन्नदानाचा. 1,00,000चं अन्नदान हा तिथे करायचा. मग अन्नदान ह्यानी केलेलं असायचं, पण गाजा वाजवायचा खरात बाबाचा, की दर सोमवारी या इथे जेवायला. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं, "अरे वाह! जेवू घालतो हा बाबा, फुकटमध्ये जेवू घालतो, किती चांगलं आहे." पण हे फुकटमधलं जेवण होतं का धाकात त्या सीए कडून पैसे घेतलेले होते. त्याच्यावर प्रेशर टाकून तुझ्या आईचं दीर्घायुष्य पाहिजे असेल तर हे कर, हे कर, हे करून या बाबांनी हे असं केलं होतं. आपण कुठे-कुठे जातो आणि फ्रीमध्ये खातो त्याच्यामागे केवढं मोठं राजकारण असू शकतं हे तुम्हालाही माहिती नाही. किंवा काही वेळेला हे दाखवण्यासाठी, की आम्ही बघा लोकांना खाऊ घालतो, आम्ही काही पैसे कमवत नाही. दाखवण्यासाठी ते करतात. पण ते जे काही खर्च केलेला असतो ना लोकांच्या जेवणावरचा, तो 1% पण नसतो यांच्या इन्कमच्या. आणि तेवढा ते दाखवतात, की लोकांना असं वाटतं, की जाऊ दे खाऊ तर घालतोय. या एवढ्या याच्यात जे लोकं समाधानी होतात, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा असतो. पुढे हा सीए म्हणतो, "अशोक खरात मुंबईला यायचा, तेव्हा मला हॉटेल आणि राहण्याची सोय, तसंच गाडीची व्यवस्था करायला सांगायचं." सीएला. त्याच्यानंतर पुढे सीएने सांगितलं, की 2024 मध्ये अशोक खरातने असं सांगितलं, की शक्तिपीठ महामार्ग एका जागेतून जाणार आहे. ती जागा तुम्ही खरेदी करा. महामार्ग गेला की मोठा फायदा तुम्हाला होईल. मात्र हा माणूस म्हणतो त्याचं भाकीत खोटं ठरलं. कारण शक्तिपीठ महामार्ग तिथून गेलाच नाही, दुसरीकडूनच गेला. पहिले बघा आता कसं-कसं होतंय. पुढे सीए म्हणतो, "मी पुन्हा नाशिकला त्याच्याकडे गेलो आणि सांगितलं, की आईच्या जीवाला काही धोका तर नाही ना?" तर तो म्हणतो, की "आईच्या जीवास धोका नाही, मात्र वडिलांचा मृत्यूयोग आहे." बघा, आईच्या ह्याच्यातून काढलं, तर आता बापाच्या ह्याच्यात अडकवलं. हे असे लोकं तुम्हाला जे 4 गोष्टी दाखवून जर का विश्वास घेतला, तर असं कोणी चमत्कार नाही करू शकत बाबा, चमत्कार नाही करू शकत कोणीही. हे घाबरून तुम्ही जाता, तुम्ही स्वतःचं वॉलेट देताय त्यांच्याजवळ, बँक अकाउंट देताय तुम्ही त्यांच्यासमोर, की धोका आहे का? तो म्हणणारच ना, "हा धोका आहे, एवढी पूजा करावं लागेल, दे मला पैसे." कोणी पण म्हणेल, जर ते अप्रामाणिक असतील तर. वडिलांसाठी पुन्हा त्यांनी अवतार पूजा करायला लावली. पुन्हा तो घाबरला आणि त्याला सांगितलं, की पूजा करू घाबरून. ही पूजा आता त्रिवेंद्रमला केली. जुलै महिन्यात अवतार पूजा करायची सांगितली. 5 कोटी रुपये खर्च सांगितला.
त्या माणसाने ₹8,00,00,000 दिले याला. सीए म्हणतो, "मी इतके पैसे नाही देऊ शकत, माझ्याकडे नाहीयेत." मग तडजोड केली आणि ₹2,53,55,000 दिले. 2,53,50,000. उर्वरित पैसे पूजेनंतर देतो असं सांगितलं. प्रत्येक वेळी मला आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून कोट्यवधी रुपये घेतले आणि मला त्याच्या दैवी शक्ती आणि अध्यात्माबाबत जो आहे तो शंका यायला लागली. ह्या बाबाला ₹8,00,00,000 खर्च केल्यावर शंका आली. म्हणून म्हणतो, हा जर का नीट रॅशनॅलिटी शिकला असता, प्रश्न विचारायला शिकला असता, ऑनेस्टी शिकला असता, तर लगेचच संशय तेव्हाच आला असता. पण लोकांचा संशय सगळं संपल्याच्या नंतर का येतो? सगळं देऊन बसल्याच्या नंतर का येतो? कारण नंतर कळतं, की अरे मी तर सगळं देऊन बसलोय आणि कसं काय माझं काही चांगलं नाही होत आहे. आणि म्हणून म्हणते विज्ञान, तंत्रज्ञान जी व्यक्ती सायन्स, टेक्नॉलॉजी, रॅशनॅलिटी शिकेल, इक्वालिटी मानेल, संविधानाला मानेल ना, ती असे एवढ्याले पैसे देतच नाही. पण तरी मी तुम्हाला सांगते आता हा तर सीए होता, कोटी-कोटी रुपये दिले. या बहुजनांमधल्या प्रत्येकाकडून असेच लुटलेले आहे वेगवेगळ्या पूजेच्या नावाने, वेगवेगळ्या पुजाऱ्यांनी. हा पण एक पुजारीच होता, हा पुरोहितच होता. सीए म्हणतो, "मी अशोक खरातची गुप्त माहिती काढायची ठरवली आणि त्याला एक कूकची गरज असल्याचं मला समजलं आणि मग त्यांनी काय केलं सीएनी आपल्याच मर्जीतला एक कूक तिथे नेऊन बसवला आणि त्या कूकला असं सांगितलं, की मला सगळं सांगायचं. ठीक आहे. विश्वास संपादन केला. खरातचा पण विश्वास संपादन केला आणि माहिती काढायला सुरुवात केली. मग ह्या कूकनी जी आहे ती हळू-हळू, हळू माहिती काढली आणि अनेक अजून मोठे-मोठे खुलासे जे आहेत ते पुढे येईल. अ, हा सीए म्हणतो, "आम्ही एकदा तिरुवनंतपुरमला तिघजण गेलो होतो. हा कूक, सीए आणि खरात. तर तिथे काय झालं, 7 वाजेच्या सुमारास समुद्रकिनारी खरातने थोडे तांदूळ हातावर घेऊन डोळे बंद करत गायत्री मंत्र म्हणायला सांगितला. समुद्रातून नाग येत आहे असं असं खरातनं सांगितलं. डोळे बंद करा असं सांगितलं. सीएला डोळे बंद केल्याच्या नंतर अंधार दिसला. म्हणजे ऑब्व्हियसली डोळे बंद केल्यावर अंधारच असणार आहे. आणि डोळे उघडले आणि ते म्हणतात, की आम्हाला समुद्रातून नागसदृश हालचाल दिसली. खरातनी सांगायची काय गरज आहे? आत्ताही समुद्रावर उभं राहिलं तरी तुम्हाला तसंच वाटेल. मी जर का म्हटलं नागसदृश दिसेल, तर तुम्हाला नागसदृश दिसेल. मी जर का तुम्हाला म्हटलं, की वाळवंटासारखं दिसेल, तर वाळवंटासारखं दिसेल. मी जर तुम्हाला म्हटलं, की हवेची झुळूक दिसेल, तर हवेची झुळूक दिसेल. आपला ब्रेन तसंच काम करतो, त्याला जे कमांड केलं जातं. तो शोधायचाच प्रयत्न करतो. जसं ते ढग आहे म्हटलं, मी म्हटलं, की नाही, तिथे माणसाचा चेहरा आहे. तर आपल्याला दिसतो ह्युमनचा चेहरा. कारण आपल्याला सवय आहे ते बघण्याची, जर सांगितलं तसं तर. कशातही धुरामध्ये आपल्याला माणसाचा चेहरा दिसू शकतो. अ, काहीतरी मेस पडलेलं असेल त्याच्यात ते कचऱ्यामध्ये बनवता येऊ शकतो. तसंच आहे ते. हा म्हणतो मला नाग दिसला आणि हालचाल दिसली आणि मग सांगितलं, की नाही, आता ह्या नागदेवतेला प्रसन्न करायचं आहे. मग हात जोडा, प्रार्थना करा. मग हात जोडून प्रार्थना केली. वडिलांचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलं. असं अशोक खरात म्हटला. म्हणजे भक्तांनी हात जोडले, प्रार्थना केली. अशोक खरात म्हटला, "हां, तुमच्या वडिलांचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलेलं आहे. 3,00,00,000 आणि आता पुढे अवतार पूजा करायची असं म्हटलं. त्याच्यानंतर सीए म्हणतो, की थोडा मला डाउट होताच, पण तरी काय होतं, भीती एवढी भयंकर असते, की तुम्हाला ती डाउट घेऊ देत नाही. तर एक दिनेश परब नामक असलेल्या एका व्यक्तीला हेच विचारलं, की "असं काही असतं का?" तेव्हा तो परब म्हटला, की "माहीत नाही, असेल तर काय, बघ बाबा करून." केली पूजा. उरलेले पैसे द्यायचे होते पूजानंतर. खरात मागं लागला, "पैसे दे, पैसे दे, पैसे दे." ह्या बाबाला कळलं काहीतरी विचित्र आहे, कशाला एवढे पैसे खर्च करायचे. त्याला वाटलं आपण नाही करायला पाहिजे एवढे पैसे खर्च. पण हा सतत जे आहे ते पैशाचा तगादा लावत राहिला. पुन्हा त्यांनी ₹1,50,00,000 दिले. बायकोच्या नावावर पाठवले. म्हणजे नाही करत हा सीए देत राहिला. एक दिवस काय झालं, सीए म्हणतो, एक दिवस अशोक खरात हा मोबाईल पोलिसांच्या सोबत बोलत असल्याचं सांगून त्याने सांगितलं, की पूर्वच्या दिशेला जा, तिथे तुम्हाला चोर सापडेल. पण मी त्यांचं सर्व बघून
फोन हातात घेतला, तर पाहिलं, की त्या फोनवर कोणीच नव्हतं. काय नाटकं करायचा? हां, पूर्वेकडे जा, तिकडे तुम्हाला चोर सापडेल. आणि भक्तांना असं वाटायचं आणि भक्तांना म्हणायचं, "मी पोलिसांना बोलत होतो." तो म्हणला एक दिवस मला कळलं, की अरे, हे काय हा फोन पोलिसांना वगैरे लावलेला नव्हता. तो मूर्ख बनवत होता, मूर्ख. आजही मी हे वाचत असताना लाखो लोकांना आजही असे लोकं फसवत आहे आणि हे ऐकून लोकं फसत आहे. लोकांना असं वाटतंय, "हां, गड्या खरंच हा बाबा जादूगार आहे." कारण लोकांचे आयुष्यच एवढे पिचून गेलेले आहेत. त्यांना रॅशनॅलिटी म्हणजे काय हेच माहीत नाहीये. त्यांना कायम हेच वाटत राहतं, कोणतातरी चमत्कार होईल आणि माझं आयुष्य बदलून जाईल. त्यांना शिक्षण, कर्तृत्व, विज्ञान, टेक्नॉलॉजी ह्याच्यावर कुणीच बोलत नाही आणि म्हणून जे आहे ते आपण मोठ्या प्रमाणावर जे आहे ते लोक आपले मागे राहिलेले आहे. हे म्हणताना फार वाईट वाटतं, पण रिॲलिटी आहे ही. तर पोलिसांना त्याच्यानंतर हा जो कूक म्हणून काम करणारा माणूस होता, तो विश्वासू म्हणून काम करत होता. दाखवायचा की मी किती विश्वासातला माणूस आहे तुमचा आणि असं करत-करत ह्या कूकला सुद्धा अनेक गोष्टी माहिती झाल्या. अ, आणि ह्या कूकनी सांगितलं, की हा अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींना घेऊन यायचा, मुलींसोबत दारू प्यायचा, महिलांना घेऊन यायचा आणि यायच्या आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगायचा. बघा म्हणजे स्वतःच्याच फार्म हाऊसवर सीसीटीव्ही लावले कशासाठी होते, की बाकीच्यांनी धोके करू नये आणि स्वतः बायकांना घेऊन येताना काय करायचं, सीसीटीव्ही बंद करायला लावायचा. कूकनी सांगितलेली माहिती आहे. सीएच्या विश्वासातल्या माणसाने. मुली आणि महिलांसोबत तो दारू पितो आणि नशेत बेडवर लघवी करतो. बापरे! खराच्या दारूच्या नशेतील सर्व प्रकार कुकनी मला सांगितले. आता ह्या कुकलाच माहीत असेल. वेळोवेळी हे आण, ते आण, चखना आण, फकना आण, नॉन-व्हेज सगळं-सगळं खात असेल मी म्हणते. काहीच त्याला हे नाही. काय-काय आणायला लावत असेल, दारूचे प्रकार आणायला लावत असेल आणि ते झाल्याच्या नंतर साफ करायला लावत असेल. त्याच्यामुळे यांना माहिती आहे, की काय तिथे होत होतं आणि काय-काय यांना साफ करावं लागत होतं. अशोक खरातला कूकवर संशय येत होता. खरातकडील कूक जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत नव्हता कधी-कधी. करायला लावले, "हां, केले साहेब बंद." सीसीटीव्ही ऑन ठेवायचा. फुटेज घ्यायचे. मित्र म्हणते, की जेव्हा असे प्रकार असतात तेव्हा कोणीतरी लागतंच असं स्टँड घेणारं, की नाही मी हे उघडं करतो. आणि हे अश्लील कृत्य तो करायचा मुलींसोबत आणि हा कूक बघायचा आणि समजून घ्यायचं, की काय होतंय आणि याच्यावर आपण काय करू शकतो. अशोक खरात हातचलाखी करून चमत्कार, जादू, नकली साप वापरून भीती दाखवायचा. पोरींना पण. साप येईल बरं. ऑलरेडी लोकं सापाला एवढे घाबरतात. त्याच्यानंतर सीए म्हणतो, सिद्ध पुरुष असल्याचे भासवून लोकांना धार्मिक पूजा सांगून त्याचा गैरफायदा घेत होता आणि त्यातून कोट्यवधी रुपये हा अशोक खरात कमवत होता. आणि ह्या सीए सारखे अनेक भक्त हे सुद्धा जे आहे ते त्यांच्या संपर्कात होते. अनेक जण ज्यांना वाटत होते, की याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते संपर्कात होते. ते बोलायचे एकमेकांना, "अरे नाही प्रॉब्लेम आहे. अरे खूप पैसे खातायत. काहीतरी घोळ आहे. हे काही खरं नाहीये." हे एकमेकांना बोलायचे पण. त्याचा ऑफिस बॉय जो होता जाधव, त्यांनी सुद्धा ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचं सीएला माहिती होतं. जे कॅमेऱ्यातले फुटेज देशभरात लोकांनी पाहिले. या नीरज जाधवच्या पत्नीसोबत सुद्धा अशोक खरातनं अश्लील कृत्य केलेलं होतं. अनेक मुलींसोबत, महिलांसोबत अश्लील चाळे तो करायचा आणि खंडणी स्वरूपात कोट्यवधी रुपये कमवायचा, की तुमचे हे फोटो व्हिडिओ बाहेर नसेल काढायचे, तर आम्हाला करोडो रुपये द्या. काहींना आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवायची जशी सीएला दाखवली. काहींना गंडांतर योग आहे असं म्हणायचं, काहींना अवतार पूजा करायला लावायचा, काहींना काय-काय नाही, सगळं काही करायला लावायचा पैसे उकळण्यासाठी. सीए म्हणतो, की मला अशोक खरातच्या विरोधात तक्रार द्यायची होती. नाही असं नाही. पण तो म्हणतो, की माझ्या मागे खूप कामं होते. मार्च महिना आलेला होता. मी पोलिस स्टेशनला जाऊ शकलो नाही. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की अशोक खरात म्हणला होता या सीएला, की तुझ्या मित्राला काहीतरी आजार होईल आणि मृत्यू होईल आणि मित्राचा मृत्यू झाला होता त्याच्या. त्याला वाटलं ह्याचं खरं झालं.
तर हा सीए म्हणतो, की त्याने जो आजार सांगितला होता, ज्याच्यामुळे मृत्यू होईल म्हटलं होतं, तो आजार तसा नव्हता झाला त्याला. तो आजारच झालेला नव्हता. त्याचा मृत्यू वेगळ्याच कारणाने झाला. म्हणजे हा खोटं बोलला, अशोक खरात. आता मी तुम्हाला सांगते, की असं का होतं पुढे. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या कशामुळे होतात? बरेचदा जे आहे ते एखादी गोष्ट जर तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करत राहिला, तर त्या गोष्टी तशा होण्याच्या शक्यता असतात. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची गोष्ट ऐकली असेल. मी हे म्हणत नाही, की 100% ते तसंच वर्क करतं. खूपदा आपण जे स्वतःला मेसेज देत असतो, आपण जे स्वतःला सांगत असतो, आपण जे काहीतरी भविष्य विचार करत असतो स्वतःचा किंवा आपल्या जवळच्या लोकांचा, जो विचार सतत करत राहतो, त्या विचाराच्या दृष्टीने आपलं आयुष्य जाण्याच्या शक्यता असतात. तुम्हाला जर असं वाटत राहिलं, की नाही यार आयुष्यात वाईटच काहीतरी होईल, वाईटच काहीतरी होईल, वाईटच काहीतरी होईल. सतत बोलत राहिलात, तर वाईट होण्याच्या शक्यता वाढतात. त्याला म्हणतात, की युनिव्हर्स, निसर्ग नावाची गोष्ट जी आहे, ती निसर्गामध्येच एक शक्ती आहे, ती ऐकत असते. तशा होण्याच्या शक्यता असतात. आता ह्या अशोक खरातनी जर भीती घातली आणि भीतीमुळे तो माणूस जर तोच विचार करत राहिला, तर त्याच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडणारच. घडू शकतात. आणि जर हे जे काही आहे याच्यामध्ये माणूस नाही लागत कुठलाच. म्हणजे बघा तुम्ही हिंदू धर्मातले लोकं काही देवांना मानतात. ते म्हणतात, की नाही ह्या देवाचं मी केलं आणि माझं झालं. मुस्लिम धर्मातले लोकं वेगळ्या गोष्टीला मानतात. ते म्हणतात, "हां, मी हे केलं आणि आमचं झालं." ख्रिश्चन लोकं त्या त्यांच्या वेगळ्या देवाला मानतात. त्यांचं मग मला सांगा जर सगळेच देव एवढे पॉवरफुल आहे, तर पॉवर नेमकी कोणात आहे? तर मी तर म्हणते, की हे जे काही देवाचं ते नाव घेतात, ज्या काही मूर्ती समोर ठेवतात, ज्या काही फोटो समोर ठेवतात, पॉवर त्याच्यामध्ये नाहीये. पॉवर जी असते ना, ती तुमच्या मनामध्ये असते. पॉवर जी असते ती तुमच्या इच्छाशक्तीमध्ये असते. तुम्ही जी प्रेयर करता, तुम्ही जे विचार करता, तुम्ही जी इच्छा मनात बाळगता, ती सगळ्यात पॉवरफुल असते. मग ती इच्छा तुम्ही एखाद्यासमोर झाडासमोरही जर व्यक्त केली, एखाद्या दगडासमोर व्यक्त केली, समोर काहीही नसताना आभाळाकडे पाहून व्यक्त केली, तरीही जी आहे ती, ती इच्छा ह्या निसर्गामध्ये जी आहे ती जाते. सतत तुम्ही तसं करत राहिलात, तर शक्यता असतात तुमचा ब्रेन त्या दृष्टीने तसं पुढे काम करतं आणि पुढे तुम्हाला तसे रिझल्ट मिळत जातात. म्हणून माझं सांगणं आहे, या कुठल्याही प्रकारच्या भोंदू, बाबा, गंडे, दोरे, या गंडांतर वगैरे, वगैरे, वगैरे. कशातच अडकू नका. काहीही खरं नाही आहे. ह्या सीएने सांगितलं, याचं काय निघलंय? याचा विश्वासघात झाला की नाही? त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल, मी तर म्हणते कमेंट करून सांगा, तुमचे अनुभव सांगा. अनेक लोकांनी पैसे मला खूप लोकं सांगतात, एवढ्या 25,000 ची पूजा केली, 40,000 ची पूजा केली, काहीच झालं नाही. आणि आता कळतंय की अरे आम्हाला फसवलं आणि आमच्याकडून पैसेच यांना काढायचे होते. मग आता तुम्हाला कळतंय ना, तर कमेंट करून सांगा. निदान कमेंट वाचून तरी जे लोकं बघत आहेत, त्यांना कळेल. आणि शक्य झालं ना व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा, जे याच्यात अडकलेले आहे. आपलं ध्येय आहे, की आपल्याला लोकांना रॅशनल बनवायचं आहे, विचारी बनवायचं आहे. या गंडे-दोरे, अंगारे-दुपारे सगळे सगळ्याच धर्मातले कट्टरतापासून दूर न्यायचं आहे आणि रॅशनल विचारी, शांत ध्यान करणारे, जी काही प्रेयर असेल ती मनाने करा. मनापासून स्वतःला सिग्नल द्या. मला आज हे सांगायचं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.